नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की मित्रांनो YouTubeवर प्रेशर घेऊन कधीही काम करायचे नाही. आपल्याला जर YouTubeवर आपण जर प्रेशर घेऊन काम केले, तर आपल्याला YouTubeवर काम करण्यासाठी आपल्याला काहीच सुचणार नाही. मग आपण कशाप्रकारे YouTubeवर काम करायचं? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेशर राहील, ज्यावेळेस आपल्याला वाटेल, आपलं ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचं आपलं मन राहणार नाही, त्यावेळेस व्हिडिओ कधीच शूट करायचा नाही. ज्यावेळेस तुमचं मन राहणार नाही YouTubeवर काम करण्याचा, म्हणजे YouTubeवर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करणार, त्यावेळेस जर तुमचं मन शूट करण्यासाठी जर तयार नसेल, तर त्यावेळेस जर तुम्ही व्हिडिओ शूट केला, तो व्हिडिओ कधीही चांगल्या प्रकारे शूट होणार नाही. तुमचं जे मन आहे, ते व्हिडिओमध्ये न लागता तुमचं मन जे आहे ते बाहेर असणार. त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ कधीही चांगल्या प्रकारे शूट होणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही YouTubeवर प्रेशर घेऊन काम कराल, तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो कधीही चांगल्या प्रकारे शूट होणार नाही. म्हणजे तुम्हाला याचं फक्त प्रेशर राहील, याचं टेन्शन राहील. तुम्हाला टॉपिक सर्वत्र तुम्हाला टॉपिक जो आहे तोच तुम्हाला तुमचं मन भटकेल. तुमचं मन जो आहे तो टॉपिकच तुमचा भटकवेल. दर दिवशी तुम्ही टॉपिक करणार, तर तुमचं मन चांगल्या प्रकारे काम कधीच करणार नाही. तुमचं ध्यान वेगळीकडे जाईल. मित्रांनो, YouTubeवर ज्यावेळेस तुम्ही फ्रेश राहाल, ज्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही मनसोक्त राहाल, त्याच वेळेस तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बनवा. जेणेकरून तुमचा व्हिडिओ जो आहे तो चांगल्या प्रकारे शूट होईल आणि तुमचा व्हिडिओ चांगल्या एनर्जीमध्ये शूट होईल. ज्यावेळेस तुमची चांगल्या एनर्जीमध्ये तुमचा व्हिडिओ शूट होईल, त्यावेळेस तुम्हाला चांगला तुमचा व्हिडिओ शूट होईल आणि तो व्हिडिओ जर तुम्ही एडिटिंग कराल, त्यावेळेस तुम्हाला वाटेल, की एकदम चांगल्या प्रकारे व्हिडिओ जो आहे तो शूट झालेला आहे. आपण YouTubeवर आलो आहे म्हणजे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी. मित्रांनो, जर डेली व्हिडिओ जर तुम्ही अपलोड करत असाल, तर तुमच्या मनामध्ये दर दिवशी प्रेशर असेल. कारण जो बंदा दर दिवशी डेली व्हिडिओ अपलोड करतो, त्याला खूप प्रेशर असतो. म्हणजे आज कोणत्या पॉईंटवर व्हिडिओ बनवू, उद्या कोणता टॉपिक असेल, त्याच्या पुढच्या दिवशी कोणता टॉपिक असेल, तुम्हाला काहीच सुचेनासे होईल. कारण जो यूट्यूबर्स जो आहे, जो दर दिवशी व्हिडिओ अपलोड करतो, त्याला खूप म्हणजे खूप प्रेशर येतो. सध्या कोणीही असो, जो मोठा यूट्यूबर्स जरी झाला, तरी त्याला दर दिवशी जर व्हिडिओ अपलोड करत असेल, तर प्रेशर जो असतो, तो येत असतो. कारण दर दिवशी व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी आपल्याला टॉपिक दर दिवशी असायला पाहिजे. जर तुम्ही टाईम टेबलद्वारे काम केले, तर तुमचं आठवड्यावर जर तुम्ही 7 दिवसांनी जर प्रत्येक 7 दिवसांनी जर व्हिडिओ अपलोड करत असाल, तर तुम्ही प्रत्येक 7 दिवसांनी व्हिडिओ हा अपलोड करायलाच पाहिजे. जर तुम्ही 7 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत असाल, तर 7 दिवसांनीच केला पाहिजे. जर त्याच्यामध्ये 10 दिवसा आणि 15 दिवसाचा गॅप देऊन जर आपण काम केले, तर आपला चॅनल जो आहे तो ग्रो होणार नाही लवकर. त्याच्यामुळे मित्रांनो, तुमच्या वेळापत्रकाद्वारे, तुमच्या टाईम टेबलद्वारे तुम्ही काम करा. 15 दिवसातून व्हिडिओ अपलोड करतात, तर 15 दिवसातूनच केला पाहिजे. जर तुम्ही 7 दिवसातून व्हिडिओ अपलोड करत असाल, तर 7 दिवसातूनच केला पाहिजे. आणि जर तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत असाल, म्हणजे दररोज व्हिडिओ अपलोड करत असाल, तर तुमचा डेली व्हिडिओ हा आलाच पाहिजे. ह्या टाईम टेबलद्वारे जर तुम्ही काम केले YouTubeवर, तर तुमचा चॅनल खूप लवकर ग्रो होऊ शकतो. तर कधीही मनसोक्त मन असेल त्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि चांगल्या प्रकारे तुमच्या टाईम टेबलद्वारे काम करा. जर तुम्ही टाईम टेबलद्वारे काम केले, प्रेशर न घेता, तर तुमचा चॅनल जो आहे तो खूप लवकर ग्रो होऊ शकतो. तर मित्रांनो, YouTubeवर आले आहेत तर चांगल्या प्रकारे काम करा. चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करा, चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करा, चांगल्या प्रकारे एस-ई-ओ करा. प्रत्येक काम जर तुम्ही चांगल्या प्रकारे केले, तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही YouTubeवर ग्रो होण्यासाठी. तर आपण जर लवकर ग्रो झालो नाहीत, तर आपल्याला YouTube सोडून जाण्याचं काहीच कारण नाही. YouTubeवर कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आपण रेग्युलर काम केले पाहिजे. दर दिवशी न झाले तर तुम्ही तुमच्या टाईम टेबलद्वारे काम करा. म्हणजे जेणेकरून जो टाईम टेबल आहे, त्याच टाईम टेबलवर जर तुम्ही काम केलेत, तर तुमचा चॅनल एक दिवस ग्रो होईलच. जिद्द जी आहे ती सोडू नका. कारण सक्सेस होण्यासाठी आपल्याला जिद्द जी आहे ती लागते. आपण चांगल्या प्रकारे काम करणार म्हणजे करणार. जोपर्यंत सक्सेस होत नाही, तोपर्यंत आपण काम केलेच पाहिजे. तर आपल्याला कोणीही असेल तरीही ग्रो होण्यासाठी रोखू शकणार नाही. फक्त जोपर्यंत आपल्याला सक्सेसता येत नाही, तोपर्यंत आपण काम केले पाहिजे. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. आणि जर चांगल्या कन्सिस्टन्सी ठेवून जर तुम्ही काम केले, वेळेवर काम केले, तर तुमचा चांगला चॅनल चालू शकतो. तुमच्या चॅनलला ग्रोथ येऊ शकते. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे काम करा आणि YouTubeवर सक्सेस व्हा.
तुमचे स्वप्न साकार करा, लाईफमध्ये चांगली जिंदगी जगा, लाईफमध्ये चांगलं जीवन जगा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.